धन्यवाद मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. तसेच आता संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर तसेच त्यांचे सहकारी यांनी आपल्या लोकांना एक जाण्याची उमेद निर्माण करून दिली ती म्हणजे संविधानामुळे. संविधानामुळे आता आपण प्रत्येक गोष्ट ही हाताने करू शकतो. तसेच सर्वजण पाहिजे त्या अधिकाऱ्याने कुठेही फिरू शकता किंवा इतर काही गोष्टी तुम्ही करू शकता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकार्याने खूप महत्त्वाचं असं आपल्याला मोलाचं असं मार्गदर्शन दिलेलं आहे. संविधान एक अशी गोष्ट आहे की जी तुम्ही कोणाकडूनही शिकून घेऊ शकत नाही किंवा कोणालाही तुम्ही सांगू शकत नाही की तुला ज्या गोष्टीचा अधिकार नाही किंवा तू अशा गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे संविधान हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या आयुष्यासाठी आणि सर्वांसाठी. तसेच आज आपल्या मराठी शाळेसाठी खूप अशी म्हणजे एक बिकट अवस्था म्हणजे शाळेमध्ये पट कमी असतो. कारण की आज आपल्या मराठी शाळेला आपल्या गावातील लोक कमी समजतात. कारण की त्यांना असं वाटत असतं की मराठी शाळेमध्ये शिक्षण हे खूप म्हणजे चांगल्या पद्धतीचं नसतंय. पण आता त्यांचे आई वडील किंवा ते सुद्धा मराठी शाळेतूनच शिकून गेले असतात. याची त्यांनी कधी पण जाण ठेवावी. आपण मराठी शाळा ही कोणी म्हणजे एक आपल्यासाठी वरदान समजा. कारण की या शाळेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी किंवा इतर कोणताही खर्च नसतो. तुम्ही बाहेरच्या शाळेमध्ये मुलांना पाठवता फी भरत असतात आणि त्यांचा जाणे यायचा त्रास. तुम्हाला असं वाटत की आपली बाहेर मुलं जाऊन चांगली शिकतील, पण तसं नसतंय. ज्या मुलाला शिकायचं असतं ना तो मुलगा बरोबर अभ्यास करतो आणि स्वतःच्या हिमतीवर काय नाही काहीतरी तुम्ही परिश्रमाशिवाय प्रारंभ पांगले असते. परिश्रम करतो तो कधी पण मोठा होतो आणि जो प्रत्येकाने परिश्रम केला पाहिजे. तुम्ही इंग्लिश मिडियमची शाळा आणि स्वतःचे स्टँडर्ड दाखवण्यासाठी तुम्ही जर मुलांना मोठ्या शाळेमध्ये टाकत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला इथं सगळ्या सुविधा फ्रीमध्ये भेटत आहेत. तुम्हाला काही गरज नाही. आज इंग्लिश मिडियमची मुलं किंवा बाहेर शाळेमधील मुलं आणि आपल्या मराठी शाळेमधील मुलं यांच्यामध्ये जरी स्पर्धा किंवा काही जरी तुम्ही हे केलं ना तरी आपल्या मराठी शाळेची मुले नेहमी अव्वल असतील. कारण की त्यांचं शिक्षण मुली आणि आपले शिक्षक जे आहेत ते खूप म्हणजे खूप त्यांनी परिश्रम केले. त्यांनी सुद्धा मराठी शाळेतून शिक्षण घेतलेले आहे. बाहेरच्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षक बघाल तर एक 10वी-12वी झालेले असतात, PhD केलेले असतात. त्याला आपण शिकवायला ठेवलेले असतात आणि मग ते काय ज्या इंग्लिश येतं इंग्लिश फक्त थोडेफार शिकवतात आणि झालं का. मुलांना त्याला लिहून दिलं नोटबीट आई बाबाला वाटला की शाळेत काहीतरी पोरांना शिकवलंय की घरी अभ्यास करायला दिलाय इंग्लिशमध्ये दिलाय. पण तसं काय नसतंय. कारण की जी मुलं स्वतः बसून शिकतात ना ती कधी पण पुढे जातात आणि हुशार असतात. आणि माझं तर एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या मुलाला मराठी शाळेत शिकवावं आणि मला मनेच संधी त्या वर्षाला